नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मोटिवेशन पर ही एक छोटीशी कथा सांगणार आहे। ती काल्पनिकच कथा आहे, पण त्याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला भेटणार आहे। आजच्या कथेचं नाव आहे का आपल्याला काही काळ सतत कष्ट करावं लागतात। कष्ट केल्याच्या नंतर त्याचं फळ आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे, हे त्या गोष्टीतून मिळणारं तात्पर्य आहे। पण तुम्ही गोष्ट पहिल्यापासून ऐका। तर एका गावामध्ये राज्यकारभार करत असतानाची एक नवी अशी पद्धती होती की राजाची निवड करताना त्या गावातील सर्व लोक एकत्र येऊन एका हत्तीच्या साहाय्याने तो हत्ती गावामध्ये फिरायचा आणि ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तो हार घालेल त्या व्यक्तीने 5 वर्ष राज्य करायचं। आणि 5 वर्ष पूर्ण झाले की नवीन राज्य बसणार। नवीन राज्य बसण्यासाठी पुन्हा तीच प्रोसेस असायची। पण याच्यामध्ये एक कष्टप्रद गोष्ट अशी होती की 5 वर्ष झाल्यानंतर ज्यांनी 5 वर्ष राज्यकारभार केला त्या राजाला एका नदीच्या पलीकडे एका घनदाट जंगलामध्ये सोडून दिलं जायचं आणि त्याला जंगली श्वापद, जंगली जे आहे प्राणी ते त्याला मारून टाकायचे। हे त्या गावची प्रथा। आणि सर्व लोक 5 वर्ष राज्य झाल्याच्या नंतर त्या राजाच्या कारभाराला खुशच असायचे, पण त्या राजाला निरोप द्यायचा आणि नवीन राजाच्या हातात राज्याचा कारभार द्यायचा। या सर्व गोष्टी या लोकांना दुःखप्रद पण होत्या, आनंदप्रद पण होत्या। काही लोकांना असं वाटायचं की कोणतरी नवीन राजा झाला त्याचा आनंद व्हायचा, पण जुन्या राजाला आपण नदीच्या पलीकडे घेऊन आणि जंगली प्राण्यांमध्ये सोडतो याचं दुःख पण व्हायचं। पण काय करणार, ती गावाची प्रथा होती। असं वर्ष प्रतिवर्ष चालत राहिलं। ते तिथला जो आहे तो नावाडी तो बघायचा होडी घेऊन जाणारा की बाबा हा राजा येतोय, एवढा आनंदी राजा। पण ते आल्याच्या नंतर हा प्रसंग त्याच्यावर आल्यावर तो रडायचा, शोक करायचा, खूप दुःखी असायचा। मग त्याच्यामध्ये त्याला सांत्वन करायचा, ही प्रथाच आहे। ज्यावेळेस तू राजा झाला त्यावेळेसच तुला माहिती होतं 5 वर्षानंतर तुझ्यावरती परिस्थिती येणार आहे, तर असं त्याचं सांत्वन करायचं। असं करता करता 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जातात। ही अशीच प्रक्रिया चालू असते। पण एक वर्ष असं येतं की तिथं जो राजा होतो तो 5 वर्ष राज्य करतो। 5 वर्ष राज्य केल्याच्या नंतर पुन्हा त्या राजाला नदीच्या पलीकडे जंगलामध्ये सोडण्याची वेळ येते। परंतु सर्व राज्य दुःख करत असतं की आता हा राजा जाणार, पण राजा खूप हसत असतो, राजा खूप आनंदी असतो। राजा खूप आनंदी असतो याचा प्रश्न गावकऱ्यांना पण पडतो की ह्या राजाचं आता मरण आहे, हा पुढं पलीकडे जंगलामध्ये जर गेला तर याला मरणच आहे, तरी हा हसतोय का? मग हा होडीमध्ये बसल्याच्या नंतर तो जो नावडी असतो तो पण बघतो की राजा हसतो आहे, तर त्याला प्रश्न पडतो की आतापर्यंत मी खूप राजांना नदीच्या पलीकडे जंगलाच्या बाजूला सोडलेला आहे, प्रत्येक राजा हा रडत दुःख करत गेलेला आहे, या राजाला हसण्यासारखं असं काय आहे? तो सारखे प्रश्न विचारतो का तुम्ही आनंदी कसे, तुमचं तर आता मरण आहे। त्यावरती तो राजा पुन्हा एकदा हसतो आणि राजा म्हणतो की मी पुढच्या जंगलामध्ये जाऊन माझ्यावरती काय प्रसंग येणार आहे हे मला ज्या दिवशी मी राजा झालो त्या दिवशीच मला माहिती होतं। तर मी ज्या दिवशी राजा झालो त्याच्या पहिल्या दिवसापासून मी कामाला लागलो। त्या जंगलामध्ये अर्ध सैन्य पाठवून तिथं सुंदर असा राजवाडा मी तयार केलेला आहे। अर्ध सैन्य, पूर्ण खजाना, 5 वर्ष मी हेच काम केलं। इकडचा पूर्ण खजाना, इकडचे पूर्ण जे सैनिक आहे 50 ते 75% सैनिक, ते सर्व माझ्या सेवेत तिथं तत्पर हजर आहे। आणि हा जो काय नवीन राजा राहील याच्या नशिबी फक्त खळखळाट आहे। याला कुठल्याही प्रकारचं सोनं नाणं राहिलेलं नाही किंवा याला कुठल्या प्रकारचं ऐशाराम राहणार नाही। हा फक्त 5 वर्षासाठी राजा आहे। मी आयुष्यभरासाठी तिथं राजा होऊन राहणार आहे। आणि हे 5 वर्ष मी काय काम केलं असेल तर इथला खजाना तिकडे नेऊन मी राज्य उभं केलेलं आहे। तर त्या नावाड्याला प्रश्न पडतो की या आतापर्यंत मी एवढे राज्य सोडले, राजांचे प्राण गेले, हे गेले, यांनी असं कसं डोकं चालवलं किंवा ही गोष्ट अशी कशी केली, या व्यक्तीने कसं काय सुचलं या व्यक्तीला की असं काहीतरी केलं पाहिजे। तर याच्यावरून तात्पर्य आपल्याला काय घेता येतं, तरुण वयामध्ये आपण काम करण्याच्या वयामध्ये आपण मज्जा केली किंवा कोणत्या गोष्टीत गांभीर्य ठेवलं नाही,
दिवसामागून दिवस वाया घालत राहिलो तर आपल्याला म्हातारपणी किंवा आपल्या अर्ध्या वयाच्या नंतर ज्यावेळेस आपले बसून खायचे दिवस येतात त्यावेळेस आपल्याला कष्ट करावे लागतात। म्हणजे पहिले 5 वर्ष तुम्ही जर गाढवासारखं काम केलं तर तुम्ही राजासारखे जागतात तिथून पुढं। तेच काम या गोष्टीतल्या राजाने केलेलं आहे। पहिले 5 वर्ष स्वतःसाठी भरपूर काय काम केलं त्यांनी, इकडचं खजाना तिकडे नेऊन का होईना पण त्यांनी एक प्रकारचं ते कामच केलेलं आहे, त्याच्या बुद्धीचा त्यांनी तिथं वापर केलेला आहे आणि आयुष्यभरासाठी सुखी झालेला आहे। या गोष्टीतून आपल्याला बाकीची गोष्टी सोडून फक्त एवढीच गोष्ट घ्यायची, ज्यावेळेस काम करण्याचं आपलं वय असतं, कष्ट करण्याचं आपलं वय असतं, तर आपण आतोनात कष्ट केले पाहिजे, प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे, तर आपला पुढचा काळ हा सुकर होईल आणि त्या पद्धतीने प्रयत्न करावेत। अशा पद्धतीची ही गोष्ट आहे। सर्वांना आवडली असेल अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।